नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, अंधश्रद्धा आणि श्रद्धा यात आपण नेहमीच म्हणतो की फार थोडासा त्यामध्ये फरक असतो, तो ओळखता आला पाहिजे. आपण कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही पंथामध्ये जी श्रद्धा असते त्याला नेहमीच अप्रिशिएट केलंच पाहिजे आणि ती असायलाही पाहिजे. पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन काय होतं जगामध्ये, महाराष्ट्रात आपण किती उदाहरणं अलीकडच्या काळात बघितली आहेत, काय होतं हे आपण चांगल्याच पद्धतीने परिचित आहोत. श्याम मानव हे असं एक नाव, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य याच अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिलेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात म्हणजे नेमकं काय, की ज्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन किंवा काही एक असे सामाजिक घटक जे लोकांच्या या अंधश्रद्धेचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेतात आणि समोरच्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करतात. कधी आर्थिक शोषण, कधी कौटुंबिक शोषण, तर कधी महिलांचं लैंगिक शोषण. हे अलीकडेच आपण खरात किंवा इतर प्रकरणांबद्दल बघितलेलं आहे. पण श्याम मानव यांचा हा लढा अशाच पद्धतीने अंधश्रद्धेचा फायदा घेऊन इतरांचं शोषण करणाऱ्यांविरोधात होता, असं श्याम मानवांनी नेहमीच स्पष्ट केलेलं आहे. श्याम मानव इथपर्यंत म्हणालेले आहेत की मी एक कट्टर सनातनी हिंदू आहे, पण मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण आधी श्याम मानव नावच एकदम विलक्षण. हे नाव त्यांना कसं मिळालं, त्यांनी स्वतःहून धारण केलं, त्यांना कोणी दिलं, की त्यांचं खरंच नाव श्याम मानव हे आहे, याबद्दल अगदी आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. श्याम मानव हे 1968 झाली, जेव्हा ते 19 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभाग घेतला. म्हणजे 68ला जे.पी. नारायण यांची चळवळ सुरू झाली आणि 70 साली श्याम मानव हे त्या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीच्या निमित्ताने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, ही चळवळ मोठी करण्यासाठी, या चळवळीचा स्कोप कॅनव्हास हा मोठा करण्यासाठी वेगवेगळी शिबिरं आयोजित केली जात होती. या शिबिरांमधनं श्याम मानव यांनी सहभाग नोंदवायला आणि तिथे प्रत्यक्षात जाऊन कार्य करायला सुरुवात केली. आता जेपींची चळवळ म्हणजे ही पूर्ण लोकांच्या सहभागातून उभी राहिलेली चळवळ होती. यासाठी लोकांकडनंच निधी घेणं आणि त्यातून ही चळवळ मोठी करणं, हे आंदोलन मोठं करणं, शिबिरं वेगवेगळी घेणं, असं सगळं काम चालू होतं. यात श्याम मानव हे अतिशय तरुण होते त्यावेळेला, त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. अनेक शिबिरं जेपींच्या चळवळीची त्यांनी यशस्वी करून दाखवली होती. त्यानंतर श्याम मानव मग पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर या शिबिरांच्या निमित्ताने जाऊ लागले. त्यांच्यासोबत त्यांचे काही सोबतीही होते आणि त्यांच्यासोबत महाडिक नावाच्या एक महिला होत्या, त्या सुद्धा श्याम मानवांसोबत काम करत होत्या. श्याम मानव जिथे जिथे जातील त्या ठिकाणी आपलं वक्तृत्व कौशल्य असेल, आपली छाप पाडून त्यांनी चांगला निधी उभारण्याचं काम केलं आणि याबद्दल श्याम मानव स्वतः प्रचंड आनंदी होते की आपण खूप चांगलं काम करतोय, आपल्याला इतका निधी मिळतोय असं. त्यानंतर महाडिक नावाच्या त्या महिलासोबत एकदा बोलताना श्याम मानव यांनी सांगितलं की आपण छान काम करतोय, आपलं काम यशस्वी होतंय आणि हा निधी आपल्याला इतका मोठ्या प्रमाणात उभा राहतोय. तेव्हा त्या बाईंनी श्याम मानव यांना सांगितलं की स्वतःचं कौतुक करून घेऊ नका, कारण हे सर्व मिळतंय ते तुमच्या आणि माझ्या आडनावामुळे मिळतंय. श्याम मानवांनी विचार केला की हा कसला पॉईंट आहे, म्हणजे हा कसला मुद्दा आहे. तेव्हा त्यांना हे क्लिअर झालं की आपल्या आडनावावरनं आपल्या जातीचं प्रबोधन होतंय आणि त्यामुळे लोक आपल्याला मदत करतायत, आपल्याबद्दल एकंदरीत पॉझिटिव्ह आहेत, असं श्याम मानव यांना जाणवलं. तेव्हापासून ते विचार करायला लागले की जात, धर्म याचा जर नावातून उल्लेख होत असेल किंवा नावातनं माझी जात किंवा कोणाचीही जात ही जर संबोधित होत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजेच अंधश्रद्धा, जात, धर्म या बाबतीतचे त्यांचे विचार हे त्या काळापासूनच सुरू झालेले होते. या गोष्टीचा भरपूर विचार केल्यानंतर साधारणपणे 1-2 वर्षांनी श्याम मानव यांनी विचार केला की जर लोक आपल्या नावामध्ये, आडनावामध्ये आपली जात किंवा आपला धर्म जर शोधत असतील तर हे चुकीचं आहे. कारण देशाला एकसंघ राहण्यासाठी एकत्र राहणं हे फार महत्त्वाचं आहे. हाच विचार त्यांनी पुढे चालू ठेवला आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला हे आडनाव सोडावं लागेल
आता आडनाव सोडून फक्त नावानिशीच कार्य करायचं का? नावानिशी कार्य करता येणार नाही, कारण परत तो एक वेगळा संशोधनाचा विषय होऊन जाईल लोकांसाठी की हा व्यक्ती फक्त नाव सांगतो, मग याचं आडनाव काय आहे ते शोधून काढा. लोक माझं आडनाव शोधून काढतील आणि परत त्यात माझी जात आणि माझा धर्म हे शोधत राहतील. त्यामुळे श्याम मानव यांना जाणवलं की आपल्याला आडनाव असणं हे आवश्यक आहे, बिना आडनावाचं काम चालणार नाही. मग पुन्हा श्याम मानव यांनी विचार केला आणि त्यांनी शेवटी या निष्कर्षाला पोहोचले की मी आहे कोण? तर मी माणूस आहे. मला राहायचंय काय म्हणून? तर माणूस म्हणून. भविष्यात मला काय करायचंय, काय बनून काम करायचंय? माणूस बनूनच काम करायचंय. मग आपलं आडनाव हे माणूस अशा पद्धतीचं असायला काय हरकत आहे? आणि मग त्यांनी विचाराअंती निर्णय घेतला की माझं आडनाव हे मानव असेल. त्यातनं माझी जात, माझा धर्म हे रिफ्लेक्ट होणार नाही, त्याचा कोणी शोध घेऊ शकणार नाही आणि मी मानव आहे हे सुद्धा प्रतीत होईल. आणि शेवटी त्यांनी आपलं नाव श्याम मानव असं निर्धारित केलं. मित्रांनो, ही सर्व माहिती स्वतः श्याम मानव यांनी दिलेली आहे आणि त्यांनी मानव म्हणून राहायचं, मानव म्हणून जगायचं आणि मरायचं देखील मानव म्हणूनच, या एका थॉटवरती, या एका विचारावरती श्याम मानव हे नाव स्वतःसाठी निर्धारित केलं. मित्रांनो, आता श्याम मानव यांचे कार्य, त्यांचे विचार हे सर्व कॉन्ट्रोवर्शियल आहेत. त्याच्यावरनं बरेच वादविवाद होताना आपण बघत असतो. मुळात एखादी व्यक्ती एखादं कार्य करते तेव्हा त्याचा हेतू काय आहे याबद्दल जास्त विचार करणं गरजेचं असतं. कोणीही कोणाच्याही धर्म, धार्मिक भावना, रीतिरिवाज, परंपरा याच्या विरोधात बोलण्याचं काही कारण नाही, तसं कोणी बोलूही नाही. पण एखादी गोष्ट ती जर मनुष्य प्रजातीसाठी जर धोकादायक असेल किंवा मनुष्य प्रजातीसाठी जर हानिकारक असेल तर त्याबद्दल आपण किमान विचार तरी करायला पाहिजे, असं श्याम मानव हे स्वतः म्हणतात. मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधलं काय निवडायचं हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. आपल्यासाठी, समाजासाठी, इतरांसाठी जे फायद्याचं असेल ते नक्की निवडावं. पण जे आपल्यासाठी आणि समाजासाठी घातक असेल, थोडा त्याचं नुकसान होत असेल तर त्या बाबतीत विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. असेच श्याम मानव यांचे विचार आहेत आणि आपल्याला त्यातनं काय प्रबोधन घेता येईल तो आपला आपला प्रश्न आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याच्यावरती जरूर कमेंट करा. आपले विचार सुद्धा सर्वांसमोर मांडा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.